त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जातोय एवन जोडीच्या माध्यमातून. एवन जोडी त्याचबरोबर प्रवेशी देवळीकर या मान्यवरांच्या वतीने स्वागत आणि सन्मान प्रवीण देवळीकर यांचं केलं गेलं. त्यानंतर आपण वळूया, हे करत दुसऱ्या फेरीतली दुसरी मॅच आहे. यापूर्वी टीम 94 कामन संघाने खूप चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. या सबचे शिवाजी भुरे यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. चॅम्पियन क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. क्रिकेटसाठी, क्रिकेटच्या भवितव्यासाठी, क्रिकेटसाठी फार मोठे योगदान आहे त्यांचं. आणि खास करून चॅम्पियन असोसिएशन जे आहे, चॅम्पियन संघटना जी आहे, संघटनेसाठी फार मोठे योगदान आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये या. आपलं हार्दिक स्वागत, वेलकम. शिवाजी भुरे, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. चॅम्पियन संघटनेचे अध्यक्ष आहेत. तर वळूया पण मॅच कडे, कारण इट्स अ क्रुशियल मॅच. दुसऱ्या फेरीत 4 षटकांची मॅच असणार आहे. जयेश तांगडी सुद्धा कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातात माझ्यासोबत. 3 षटके आपण 15 मिनिटात पूर्ण करायचे आहेत. स्वयंस्फोट पायगाव, अन्यथा जास्त वेळ घेतला तर मात्र एक एक्स्ट्राचा क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये तैनात करावा लागेल. म्हणजे आउटफील्डचा क्षेत्ररक्षक इनफील्डमध्ये जास्तीचा तैनात करावा लागेल. सलामीची जोडी खेळपट्टीवर केवळ घरत आणि विनय. पहिलं षटक घालण्यासाठी समीर पाटील. पहिला फुलटा चेंडू हवेचा आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. व्हॉट अ कॅच, अप्रतिम झेल. पाहू शकता आपण रिप्ले मध्ये कशा प्रकारे झेल घेतला. जितेश मुकादम त्या ठिकाणी होता. चांगला फटका खेळला होता, मात्र अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरला. हे पाहू शकता, फुल टच चेंडू होता, सरळ फेकून दिला होता, मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला जितेश मुकादम याने अगदी हवेत उंचवडी घेता झेल घेतलाय. आणि पहिला फलंदाज रॉयल डक, प्लॅटिनम डक वर बाद होतोय तो केवल. आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी जातोय किमॅन समीर राऊत. पहिल्या मॅच मध्ये खरं तर हा संघ अडचणीत असताना समीर राऊतने खूप चांगली बॅटिंग केली आणि खरं तर विजयाचा शिल्पकार समीर राऊत ठरला होता पहिल्या मॅच मध्ये. आणि तीच कामगिरी तो या मॅच मध्ये करेल का, ते सातत्य या मॅच मध्ये बघायला मिळेल का, हे फार महत्वाचं आहे. कारण कित्येक वर्षापासून पाहतोय समीर राऊत हा संघाचा एक संकटमोचक बनलेला आहे, तारणहार बनलेला आहे. पण समीरने यावेळेला मात्र चांगली सुरुवात. पहिल्या मॅच मध्ये गोलंदाजीमध्ये सूर गवसला होता, पण अप्रतिम 2 झेल घेतले त्यांनी समीरने. समीर राईट आर्म, याला मात्र फक्त हलकी हाताने खेळलेला आहे. ती चांगली रणनीती आहे. समीरला माहित आहे पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झालेला आहे. फक्त बॅकलिपला खाली केलं आणि 1 धाव पूर्ण केली. आपलं खातं उघडलं, संघाचं खातं उघडलं. आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी सज्ज होईल विनय. उंचापुरा विनय, याच्याकडे एक क्षमता आहे खरं तर मोठे फटके खेळण्याची. समीर क्लीन बोल्ड. आय थिंक प्ले डाऊन झालेला आहे. बॅटला स्पर्श झाल्यानंतर चेंडू यष्टीवर आदळलेला आहे. यस, आपण रिप्ले मध्ये पाहूया कशा प्रकारे क्लीन बॉल झालेला आहे. अगदी पायाला स्पर्श झाला, पायाला लागल्यानंतर चेंडू यष्टीवर आदळलेला आहे. आणि मला असं वाटतं की गोलंदाजाने पायचीतचा अपील केलं होतं, पण कदाचित पायचीतचा सुद्धा पंचाने फलंदाला बाद दिला असतं. कारण आपण पाहतोय की अगदी मधल्या यष्टीवरला चेंडू होता, पायाला लागल्यानंतर स्टम्प्सवर आदळला. खूप चांगली सुरुवात समीरच्या माध्यमातून. पहिल्या मॅच मध्ये समीरला सूर गवसला होता, खराब गोलंदाजी, पण या सामन्यामध्ये
टाकावं लागेल. प्रज्वलला संधी दिलेली आहे. प्रज्वलने मागच्या मॅचमध्ये खूप चांगलं गोलंदाजीचं पुस्तक त्याचं बघितलं आपण. बॅटिंग करण्यासाठी सज्ज होईल युग पाटील. प्रज्वल ठाकूर शॉर्ट रन अप. चांगला चेंडू होता, पूर्णपणे बीट केलेला आहे. अधिकांश मी तर बघितलं प्रज्वल ठाकूरचे चेंडूचे अधिकांश खाली राहत आहेत. थोडासा साईड आमचा अंदाज आहे, अधिकांश चेंडू खाली राहतात. प्रज्वल क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्कर. चौथा फलंदाज बाद झालेला आहे आणि 4 बाद 2 असे घरगुंडी उडालेली आहे. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी जातोय कार्तिक, संघाचा कॅप्टन. संघाचा कर्णधार मिडल ओव्हरला खेळण्यासाठी जातोय. तब्बल 4 फलंदाज बाद झाले आहेत. बघतो आपण केवळ घरात हा 0वर बाद झाला, त्यानंतर विनय 0वर बाद झाला, त्यानंतर आदेश 0वर बाद झाला, युग एका धावेवर बाद झालेला आहे. 4 फलंदाज बाद झाले. आता मात्र खेळण्यासाठी जाते तो कार्तिक. ही मात्र महत्वाची जोडी आहे जय महाकाल मालजीपाला संघाची, कारण कार्तिक आणि समीर दोघांकडे खेळपट्टीवर टिकून राहण्याची क्षमता आहे. दोघेही चांगल्या प्रकारे पार्टनरशिप उभी करू शकतात. प्रज्वल याला फटका खेळलेला आहे, क्षेत्ररक्षक कुठलाही नाहीये, त्यामुळे झेल होणार नाहीये. 1 धाव मात्र मिळेल. एका धाव्याने कार्तिक आपलं खातं उघडतोय. धावसंख्या झालेले 3, 4 बाद 3. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे, प्रगती पथावर आहे. प्रज्वलने खूप चांगली गोलंदाजी खूप प्रभावित केलेला आहे. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा 5 फलंदाज बाद केले होते. या मॅचमध्ये सुद्धा सुरुवात खूप चांगली केलेली आहे. प्रज्वल मार्गस्थ होईल. राईट आर्म हा वेगामध्ये टाकला होता चेंडू, फक्त बॅकलिपला खाली गेलं. खराब क्षेत्ररक्षण होते, खराब क्षेत्ररक्षण. ज्या ठिकाणी खरं तर 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धाव मिळत आहेत. धावसंख्या झाली 5, 4 बाद 5. समीरचं एक चांगली खेळ आहे, कारण समीरला माहिती आहे 4 फलंदाज बाद झाले तरी बॅकलिपला थोडा खाली करून खेळतोय. पण समीर असा एक बॅटर आहे ज्याच्याकडे क्षमता आहे. स्विच इट, गॅप शोधलेली आहे. थर्ड मॅन सीमा पार, चौकार. नऊ धावा झालेल्या आहेत. धावसंख्ये 9. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. प्रज्वल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. काय फटका खेळला होता, स्वीट हिटचा फटका बघायला मिळाला. मी स्विच म्हणत नाही, याला स्वीट हिट म्हणतोय. गॅप शोधली होती. प्रज्वल पुन्हा हलक्याने खेळलेला आहे. धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी. समीरला बघितलं की धोका निर्माण होऊ शकतो. मग ते चांगली गोलंदाजी, एक षटकार भले लगावला, चौकार लगावला तरी सुद्धा या षटकामध्ये धावा ज्या आल्या आहेत त्या फक्त 7. चांगली गोलंदाजी आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 9. तिसरं षटक कोण हाताळणार आहे? आय थिंक त्यांच्याकडे पर्याय आहे. संघाचा कॅप्टन नितीनने मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. जितेशनं शेवटचं षटक चांगलं हाताळलं होतं. गोलंदाजीसाठी संघाचा कॅप्टन नितीन मुकादम आलेला आहे. नितीन मुकादमने आज कॅप्टन इनिंग पेश केली, गोलंदाजीमध्ये सुद्धा त्याचबरोबर फलंदाजीमध्ये सुद्धा. आणि त्याचा सामना करेल कार्तिक.
4-9 अशी घसरगुंडी उडाली आहे ती जय महाकाल मालजेपाडा संघाची. नितीन 7 ते 8 पावलांचं रनअप. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चिन्नू मात्र स्वैर आहे, दिशाहीन आहे, उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातोय. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते 10. 4-10. स्वयंभू स्पोर्ट पायगाव विरुद्ध जय महाकाल माजीपाडा दोन संघामध्ये दुहेरीतली मॅच आपण पाहतोय. फोर्स केलेला आहे, चेंडू हवेत आहे आणि समीर कडनं झेल सुटणं फार कठीण आहे. सेफ हँड. फोर्सिंग स्ट्रोक बघायला मिळाला. फोर्स तुम्ही करतात ना तेव्हा ताकदीचा वापर तुम्हाला जास्त करायला हवा. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा फटका लिहिल्या खेळायचे. ताकदीचा वापर तुम्हाला खूप जास्त करायला पाहिजे. फोर्स फटका मात्र समीर सर्वात लॉंगेस्ट बाउंड्री जी आहे लॉंगॉनची ती मात्र क्लिअर करता आली नाही. त्या ठिकाणी सेफ हँड स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाचा समीर होता, कारण मागच्या मॅचमध्ये समीरने 2 महत्त्वपूर्ण झेल टिपलेले होते. आणि त्यामध्ये मजबूर शरीरयष्टीचा बॅटर दीपेश बॅटिंग सटेल. निम्मा संघ गारद झालेला आहे. धावसंख्या मात्र जी आहे ती फक्त 10. 5-10. पहिल्या चेंडूवर नितीनला सफलता मिळते. पहिला चेंडू खरं तर वाईड होता. स्लोवर 1 फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे. बॅकलिपला खाली केलं. डीप मिडॉनला लॉंगॉनचा षटक डीप मिडॉनला येतोय समीर. आणि स्ट्राईक मात्र समीरकडे सोपवली जाते, कारण जास्तीत जास्त स्ट्राईक समीरला जर मिळाली तर कदाचित धावसंख्येला वेग येऊ शकतो हे माहिती होतं दिनेशने फक्त हलक्या हाताने खेळलं. दीपेश ड्राईव्ह केलं, ताकदवर फटका खेळलेला आहे. मिड विकेटला पहिली धाव वेगात पूर्ण केलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये होतंय. धावबाची शक्यता आहे. पंचायत मध्ये कुणाला धावबाद करतील. क्रॉसिंग आय थिंक झालेलं नाही, पण पंचांत निर्णय अंतिम राहणार आहे. समीर इज आउट. इट्स अ बिग 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 ब्लो. पण मला तर असं वाटतंय की दीपेशने खरं तर धाव घेण्याचा प्रयत्न करायला हवा होता, कारण समीरला खेळपट्टीवर राहणं फार महत्वाचं होतं. इट्स अ बिग ब्लो. मोठा धक्का. स्वयंभू स्पोर्ट पायगाव पूर्णपणे चार्ज झालेला आहे. काय क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय, काय गोलंदाजी बघायला मिळते. आज तिन्ही क्षेत्रामध्ये हा संघ चांगली कामगिरी करताना दिसतोय. मला वाटतं जितू शेठ गवळी मान्यवर कक्षामध्ये असल्यामध्ये उत्साह वाढलेला आहे स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाचा. नितीन राईट आर्म ड्राईव्ह केलेला आहे. मिड विकेटला कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मधून क्षेत्ररक्षक जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो. फलंदाज धावबाद. तेरा धावा झालेल्या आहेत आणि तब्बल फलंदाज जे बाद झालेले आहेत 7 फलंदाज बाद झालेले आहेत. पहिला फलंदाज 0 वर बाद झाला, त्यानंतर दुसरा फलंदाज 1 वर बाद झाला, तिसरा फलंदाज 1 वर, चौथा फलंदाज 2 वर, पाचवा फलंदाज 10 वर, सहावा फलंदाज 12 वर आणि सातवा फलंदाज 13. 7 फलंदाज बाद झाले आहेत. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे विक्रांत. नितीन सुद्धा खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. थोडासा शॉर्ट बॉल होता, शॉर्ट आर्म फुलचा फटका. खराब क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल.
2 धावा पूर्ण होत आहेत. आय थिंक आर्यन त्या ठिकाणी होता, खराब क्षेत्ररक्षण झालं. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या झाली 15. खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये सुद्धा बघायला मिळते. नितीन मुकादमद्वारा कुठल्या प्रकारे मोठा फटका खेळण्याची संधी त्याने आतापर्यंत या षटकामध्ये दिलेली नाहीये. चांगला चेंडू बघायला मिळाला. लेंथ बॉल होता आणि काय गोलंदाजी नितीनने साकारलेली आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे 7-15. अंतिम षटक आहे. 13 मिनिटाची वेळ घेतलेली आहे 3 षटकासाठी. खूप चांगलं डिसिप्लिन बघायला मिळालं आहे स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाचं. 13 मिनिटांमध्ये 3 षटके पूर्ण केले आहेत. पहिलं षटक सबीरने हाताळलं. काय गोलंदाजी केली होती. 3 फलंदाज बाद केले, फक्त 2 धावा दिल्या. आणि दुसरं षटक पायगाव एक्सप्रेस प्रज्वल ठाकरेने हाताळलं. त्याने सुद्धा 7 धावा देऊन एक महत्त्वपूर्ण सफलता प्राप्त केली. आणि तिसरं षटक नितीन मुकादमने अप्रतिम हाताळलं. त्या षटकामध्ये 6 धावा देऊन एक फलंदाज बाद केला. 2 फलंदाज धावबाद झालेले आहेत. अंतिम षटक कोण हाताळलं ते बघूया आपण. जितेश मुकादम येईल, ज्याने मागच्या मॅचमध्ये शेवटचं षटक खूप चांगलं हाताळलं. याला मात्र लोअर फुल टचला फटका खेळलेला आहे. चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडासा फंबल होत आहे. 2 धावा मात्र पूर्ण होतील. बॅकलिपला खाली केलं जात आहे. शेवटचं षटक आहे. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या झालेली आहे 17. दीपेश खेळपट्टीवर आहे, मजबूत शरीरयष्टी. हा मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, वाईड यॉर्कर. इट्स अ डॉट बॉल. जितेश राईट आर्म. पुन्हा एकदा खाली ब्लॅक क्लिप केलेला. 1 धाव पूर्ण केलेली आहे. थ्रंबल होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झालेली 19. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये बघायला मिळते. कारण आपण जेव्हा स्लॉग मध्ये गोलंदाजी करतोय आणि 3 चेंडूमध्ये तुम्ही जेव्हा 4 धावा देतात, एक चांगली गोलंदाजी संबोधली जाते. दीपेश मात्र एकेरी दुहेरी धावा घेतोय. स्विच इट. चांगला फटका. चेंडू जाईल स्क्वेअरिश थर्डमॅन सीमारेषा पलीकडे. 4 धावा. इट्स अ वेलकम वेल निडेड बाउंड्री फॉर जय महाकाल मालजीपाडा. तेवीस धावा झाल्या 23. चौथं षटक मार्गस्थ आहे. चौथ्या षटकात अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेला मात्र फाईन ग्लास केलं होतं. बॅटला स्पर्श करून शॉट फाईनला गेला होता. 1 धाव मिळेल. धावसंख्या झालेली आहे 24-24. शेवटचा चेंडू आहे. एक मात्र आहे की मोठा फटका एखादा जर लागला तर 30+ ही धावसंख्या सुद्धा चॅलेंजिंग ठरू शकते. क्लीन बॉल. मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्वतःला यॉक केलेला आहे. चोवीस धावा झाल्या त्यांनी 25 धावांचा लक्ष्य. आणि नक्कीच आमच्यातून रजा घेताना गुलामजाद पायगावचे डॅशिंग अँड डायनामिक सरपंच, तसेच एक सुप्रसिद्ध उद्योगपती आणि क्रिकेट क्षेत्राशी निगडीत, तसेच स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाचे सर्वेसर्वा जितो शेठ गवळी आमच्यातून रजा घेताना त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. शिवाजीपुरे आपला सुद्धा विशेष आभार. परंतु अंतिम मॅच जेव्हा असेल तेव्हा आपणास उपस्थित राहायचं आहे. तर जितू शेठ गवळे आपला मी विशेष आभार व्यक्त करतोय. आपण या ठिकाणी आलात, आपला बहुमूल्य वेळ दिलात, आपलाही विशेष आभार. प्रवीण बालेकर आपलाही सुद्धा विशेष आभार.
लो स्कोरिंग मॅच आपण पाहणार आहोत. लक्ष जे आहे 25 धावांचं आणि लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे होईल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होतील माझे सहकारी समालोचक, युवा आणि एक प्रतिभावान समालोचक निशांत पाटील. धन्यवाद डॉक्टर गवळी सर. खरं तर पहिल्या डावामध्ये फक्त 24 धावा बनवल्या. जय महाकाल मालजीपाडा संघाने जबरदस्त गोलंदाजी या मॅचमध्ये स्वयंभू पायगाव संघाची राहिली. पहिल्या षटकामध्ये समीर पाटीलनं फक्त आणि फक्त 2 धावा खर्च दिल्या आणि 3 विकेट घेतल्या. तदनंतर प्रज्वल ठाकूर 7 धावा खर्च केल्या, 1 विकेट घेतली. नितीन मुकादमनं पुन्हा एकदा या षटकामध्ये या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी केली, फक्त 6 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट घेतली. परंतु जितेश मुकादम शेवटच्या षटकामध्ये त्यांची देखील गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. 24 धावांवरती जय महाकाल मालजीपाडा या संघाला थांबवलं आणि 25 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये 09 शिव प्रतिष्ठान प्रेझेंट ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं कानाई माता चषक 2026 तुम्ही पाहताय. सुरू असलेला सामना जय महाकाल मालजीपाडा आणि त्यांच्या विरोधात स्वयंभू पायगाव या 2 संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने इथून या मॅचमध्ये जय महाकाल मालजीपाडा या संघाला संघर्ष करावे लागेल, मेहनत करावी लागेल. परिस्थिती अवघड जरी असली ना तरी या सामन्यामध्ये संघर्ष करावा लागेल, कारण 25 धावा डिपेंड करायच्या आहेत. प्रत्येक गोलंदाजाला चांगल्या धाटणीची गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजांना प्रत्येक चेंडूवरती संघर्ष करायला भाग पाडावं लागेल, तरच या 25 धावा डिपेंड होऊ शकतात. कारण येणारे 24 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे आणि तो संघर्ष आज जर पाहिला तर जय महाकाल मालजीपाडा संघाने केलेला आहे. इनिशियल ओव्हरमध्ये जर फलंदाजांना बाद केलं ना, दबाव निर्माण झाला ना, तर इथून या मॅचमध्ये जय महाकाल मालजीपाडा संघ शिरकाव करू शकतो आणि त्यासाठी जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी या षटकामध्ये षटक क्रमांक पहिले टाकत असताना जय पाटील या गोलंदाजाला करावे लागेल. सुरुवातीला जर पाहिलं तर आर्यन आणि त्याच्या सोबतीला समीर पाटील हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. समीर पाटीलनं आजच्या दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी केलेली आहे. या मॅचमध्ये गोलंदाजी चांगली, त्याची फिल्डिंग देखील चांगली पाहायला मिळाली आणि फलंदाजीमध्ये देखील त्यांनी योगदान दिलंय आणि तोच फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. बॉलिंग ट्रॅकवरती जय पाटील वेगवान गोलंदाज, षटक क्रमांक पहिलं, राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपील केली आहे. पंचांनी स्पष्ट नकार दर्शवलाय आणि इथे जर पाहिलं तर फक्त एकच धाव मिळेल समीरला. समीरच्या खात्यामध्ये 1 धाव आणि खऱ्या अर्थाने लेगबायच्या स्वरूपात धाव मिळाली आहे. हो, चांगला चेंडू पाहायला मिळाला, लाऊड अपील केली होती. जय एक चांगली धाटणीची गोलंदाजी करत असतात नेहमी, परंतु या सामन्यामध्ये गोलंदाजी चांगलीच करावी लागेल. स्ट्रायकिंग एंडला आर्यन, मागील मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी आर्यनने देखील केली होती. हो, यावेळेस जर पाहिलं तर ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळते. संघाची धावसंख्या 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. या मॅचमध्ये गोलंदाजी करत असताना एक्स्ट्राच्या स्वरूपात ज्या धावा जातील ना, तर नक्कीच त्या धावा टोचतील जय महाकाल मालजीपाडा या टीमला, कारण प्रत्येक धाव महत्वाची आहे. 25 धावा डिपेंड करायच्या असताना हो, यावेळेस चॉप करण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर ठेवला. यष्टांच्या मागे दीपू मिस्टेक करतोय आणि इथे जर पाहिलं तर बाईच्या स्वरूपात धाव मिळाली. वाईड यॉर्कर चेंडू होता आणि वेगवान चेंडू, त्यामुळेच की काय इथे एक चांगला चेंडू पाहायला मिळाला जय यांच्या माध्यमातून. 3 धावा धावफलकावरती. आतापर्यंत एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा धावफलकावरती आपण पाहिल्यात. फलंदाजाच्या बॅटमधून धाव आलेली नाहीये. हो, खोला टाकलाय, डिग आउट करण्याचा प्रयत्न. काय वेग आहे, भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय, वेगावरती स्वार झालाय जय. जबरदस्त सुरुवात. ज्या सुरुवातीची अपेक्षा जय कडून केली होती ना, अगदी तशीच काही सुरुवात या षटकामध्ये तो करतोय. वेगवान गोलंदाजी केली जाते, लेन चांगली आहे, लाईन चांगली आहे. फलंदाजाला मोठे फटके खेळण्यापासून तो सातत्याने रोखतोय आणि समीर या षटकामध्ये भरपूर संघर्ष करतायत.
हो यावेळेस जर पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, खराब चेंडू पाहायला मिळाला एक्स्ट्राच्या स्वरूपात. इथे आणखीन एक धाव मिळेल. सातत्याने एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च झाल्यात. फलंदाज कॉन्फिडंटली फटका खेळू शकलेले नाही आहेत जय यांच्या विरोधात. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 4 या आकड्यावरती. 4 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे आणि आतापर्यंत जर पाहिलं तर जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली आहे. हो इथे आणखीन एक चांगला चेंडू. वा जय वा, जबरदस्त कामगिरी करतायत. या षटकामध्ये दबाव निर्माण केलाय स्वयंभू पायगाव संघावरती. खऱ्या तर इनिशियल ओव्हरमध्ये कमी धावा खर्च करायचे आहेत आणि या षटकामध्ये प्रत्येक डॉट बॉल जय महाकाल मालजीपाडा संघाच्या हिताचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. खऱ्या अर्थानं जबरदस्त कामगिरी जय यांची पाहायला मिळाली आहे या षटकामध्ये. हो यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू, नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू टाकलाय आणि ते जर पाहिलं तर पंचाने नो बॉल घोषित केलाय. त्यामुळेच पुढचा चेंडू फ्रीटचा देखील आपल्याला पाहायला मिळेल. जय गोलंदाजी चांगली करतायत परंतु वेगामध्ये वाढ करण्याचा त्याने प्रयत्न केलाय आणि त्याचमुळे जर पाहिलं ना तर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च झालेत या षटकामध्ये आणि इथून जर पाहिलं तर त्या धावा रोखाव्या लागतील. 25 धावांचं टार्गेट दिलेलं आहे आणि या षटकामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च होत आहेत. हो इथे पुन्हा एकदा जर पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. वाईट साठी जर पाहिलं तर रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांनी रिव्ह्यू घेतला. या फिल्डिंग करणाऱ्या टीमने चॅलेंज केलंय. यस फिल्डिंग करणाऱ्या टीमने चॅलेंज केलाय. काय विषय या ठिकाणी तिसरे पंच पाहणी करतील. खरं तर पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलाय जय महाकाल मालजीपाडा या संघाने आणि या षटकांमध्ये जर पाहिलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केल्यात खऱ्या अर्थानं आणि इथून जर पाहिलं तर इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 6 धावा. खरं तर या षटकाचं वैशिष्ट्य राहिलंय आतापर्यंत बॅट मधून धाव आलेली नाहीये. एक्स्ट्राच्या स्वरूपात सर्वच्या सर्व धावा. हो इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमारेषेच्या अगदी जवळ. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतायत आदेश परंतु बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषा ओलांडतोय. फलंदाज समीर याच्या बॅट मधून येतोय चौकार. थँक्यू. शाहिदभाई अन्सारी यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. शाहिदभाई अन्सारी कामन आपण आमच्या व्यासपीठावरती यायचंय. आपलं हार्दिक स्वागत आहे. कामन क्रिकेट असोसिएशनचे ते कार्याध्यक्ष आहेत शाहिदभाई अन्सारी. आपल्यास विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. इथे जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला समीर यांच्या बॅटमधून आणि ते आणखीन 2 धावा मिळतील आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 12 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 25 धावा या मॅच मध्ये स्वयंभू पायगाव या संघाला बनवायच्या आहेत आणि आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 12 धावा बनवल्यात स्वयंभू पायगाव या संघाने. समीर पाटीलचं कौतुक करावं लागेल कारण पहिल्या षटकामध्ये त्याचा संघर्ष आपण पाहिला परंतु 2 मोठे फटके देखील त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. 09 शिव प्रतिष्ठान एवन जोडी प्रेझेंट श्री कान्हाई स्पोर्ट पाये आयोजित कान्हाई माता चषक 2026 तुम्ही पाहताय आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेतील आजचा 3रा दिवस आणि सुरू असलेला सामना जय महाकाल मालजीपाडा आणि स्वयंभू पायगाव या 2 संघामध्ये आपल्याला हा सामना पाहायला मिळतोय आणि जो संघ जिंकेल ना तो सेमीफायनल मध्ये दाखल होईल. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना भरपूर महत्वाचा आहे. स्पीडअप करा लगेच जय महाकाल मालजीपाडा संघ. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 18 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये स्वयंभू पायगाव या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. शाहिदभाई अन्सारी आपणास विनंती करतोय आपण या आमच्या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थानं टीम 94 कामन संघाने देखील
आजच्या दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी केलेली आहे. षटक क्रमांक दुसरा बॉलिंग ट्रॅकवरती केवल घरत हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंडला आर्यन हा फलंदाज तुम्ही पाहताय. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हो, यावेळेस देखील स्क्वेअर कटचा फटका, परंतु डीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी चेंडूला स्लॅश केलं होतं आणि फक्त एकच धाव मिळाली आहे चेंडूवरती समीरला. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 18 धावा. आता जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 7 धावांची आवश्यकता आहे. वन साइड सामना अगदी पाहायला मिळतोय, एक तर्फी सामना पाहायला मिळतोय, कारण येणारे 14 चेंडू आणि फक्त 7 धावांची आवश्यकता. पूर्णपणे डॉमिनेट केलंय जय महाकाल मालजीपाडा या टीमला. हो, यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे आणि पंचाने वाईट चेंडू घोषित केलाय आणि ते आणखीन एक खराब चेंडू पाहायला मिळाला. प्रत्येक धावेवरती दबाव निर्माण झालाय खऱ्या अर्थानं जय महाकाल मालजीपाडा या संघावरती, कारण पहिल्या षटकामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा आल्या, तदनंतर समीरच्या बॅटमधून 2 चौकार आणि स्वयंभू पायगाव संघ चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चला टीम 94 कामन संघाचं कॅप्टन आपण यायचंय. हो, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यष्टीरक्षक दीपेश त्या ठिकाणी मिस्टेक करतोय आणि ते जर पाहिलं तर लेग बाईच्या स्वरूपात धाव मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 20 रन्स, 20 धावा धावफलकावरती. फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. खरं तर एकतर्फी सामना आणि एकतर्फी प्रेम कोणालाच आवडत नसतं आणि अगदी जर पाहिलं तर ते एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळतोय. हो, यावेळेस जर पाहिलं तर बॅक फुटला जात असताना फक्त चेंडूला टॅप केलंय, फक्त दिशा दिली आणि कव्हर पॉइंटला त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग, फक्त एकच धाव. आज जर पाहिलं तर समीर पाटील आणि नितीन मुकादम या 2 फलंदाजांनी जबाबदारी स्वीकारली आहे स्वयंभू पायगाव संघासाठी आणि खूप चांगली कामगिरी दोन्ही फलंदाजांनी केलेली आहे. प्रमुख खेळाडू आज संघामध्ये नाही आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने जबाबदारी या 2 फलंदाजाने आतापर्यंत स्वीकारलेली आहे या सामन्यामध्ये आणि या मॅच मध्ये देखील ड्रायव्हिंग सीट वरती आहे स्वयंभू पायगाव संघ. येणारे 12 चेंडू आणि अवघ्या 4 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि अवघ्या 4 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती विक्रांत हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु स्ट्रायकिंग एंड वरती समीर पाटील. हो, यावेळेस जर पाहिलं तर चेंडूला सोडून दिलाय, ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न केलाच नाही. चांगला चेंडू पाहायला मिळाला. सुरुवातीला जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी करणं गरजेचं होतं, विकेट घ्यायला हव्या होत्या, परंतु विकेट मिळाल्या नव्हत्या. दबाव टाकला गेला गोलंदाजांवरती आणि इक्वेशन अगदी सोपं आहे, फक्त 4 धावांची आवश्यकता आहे 11 चेंडू मध्ये. आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळलाय, परंतु काऊ कॉर्नर फेजला फिल्डर आहे त्या ठिकाणी जय यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग आणि इथे देखील फक्त एकच धाव. आकाश कोंडसकर आपण देखील आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं, आपलं देखील हार्दिक स्वागत. विक्रांत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. हो, यावेळेस फक्त जर पाहिलं तर चेंडूला दिशा दिली, पॉइंट क्षेत्रामध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन, एकच धाव. सेन्सिबल क्रिकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यांना ठाऊक आहे मोठे फटके खेळण्याची काहीच गरज नाही, सिंगल डबल्सनं देखील सामना जिंकू शकतो आणि तेच कार्य मैदानावरती समीर पाटील आणि नितीन मुकादम हे 2 फलंदाज करतायत. जबरदस्त कामगिरी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. हो, यावेळेस फक्त चेंडूला दिशा दिली आहे त्या ठिकाणी केवल आहे. केवलने फिल्डिंग चांगली केली आहे, परंतु चेंडूची फेकी खराब राहिली आणि ते एकच धाव. स्कोरीचं लेवल फक्त 1 धावेची आवश्यकता. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 24 धावा आणि विजयासाठी फक्त 1 धावेची आवश्यकता आहे स्वयंभू पायगाव या टीमला. चला टीम 94 कामन संघाचा कॅप्टन आपण लगेच यायचंय. हो, यावेळेस हवेत खेळल्याचं अपरकटचा फटका, बॉल चालला सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावांसाठी चौकार. फलंदाज नितीन यांच्या बॅटमधून आणि सामना इथे जिंकलेला आहे स्वयंभू पायगाव या संघाने. अभिनंदन स्वयंभू पायगाव संघ. हाडलक टपलक जय महाकाल मालजीपाडा. थँक्यू. या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट घेतल्या आणि बॅटिंग करत असताना नॉट आउट राहिला आणि 12 धावांचं योगदान दिलं. अर्थातच समीर पाटील राहिलेले आहेत
मॅन ऑफ द मॅचचे हिरो या समीर पाटील आमच्या व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारा. आपल्या व्यासपीठावरती शाहिदभाई अन्सारी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व कॉमन क्रिकेट असोसिएशनमध्ये कार्याध्यक्ष या पदावरती विराजमान आहेत आणि मागील काही वर्षामध्ये शाहिदभाई अन्सारी यांचे खूप चांगलं कार्य राहिलेलं आहे. तर समीर पाटील याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय शाहिदभाई अन्सारी यांच्या शुभ हस्ते. आकर्षक ट्रॉफी, तदनंतर आकाश कोंडसकर, हर्ष रायकर, अक्षय ठाकूर यांच्या माध्यमातून प्राप्त झालेलं हे शीतपेय, कोल्ड्रिंक्स आणि मंदार मुकादम यांच्या माध्यमातून प्राप्त झालेलं कलिंगड आपण द्यायचंय. जबरदस्त कामगिरी केली समीर पाटील. जबरदस्त कामगिरी. बेस्ट ऑफ लक. चला दोन्ही संघाचे कॅप्टन दोन्ही कॅप्टननी यायचंय. दोन्ही कॅप्टन